केलं. आणि पुढचे महत्वाच्या 2 चरण राहिलेले आहेत की, म्हणजे प्रभाते मणी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, हे मागच्या वेळेला झालं. आणि त्याचे पुढचे 2 चरण जे आहेत ते की सदाचार हा थोर सोडून येतो, सदाचार हा थोर सोडून येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो, असे पुढचे 2 चरण आहेत. काय म्हणतायत माहितीये का समर्थ, की सदाचार हा थोर आहे, थोर म्हटलंय सदाचाराला, म्हणजे साधा नाही येतो सदाचार, म्हणजे काही जमलं नाही त्याला, बाकी व्यवसाय वगैरे करायला जमलं नाही म्हणून तो परमार्थाच्या प्रांतात आला, असं नाहीये. परमार्थ जो करतो त्याला थोर म्हटलंय, कारण ते सदाचाराने वागणं हे येड्या गवाळ्याचं काम नाहीये. जो थोर असेल ना त्यालाच परमार्थ जमणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात सदाचार हा थोर सोडून येतो. एक थोडं क्लेरिफिकेशन आज आधीच करून टाकते सगळ्यांसमोर, की मागच्या वेळेला आपल्याला खूप आनंद झाला होता तो, म्हणजे आपण जे सगळं प्रभाते मनी घेतलं होतं, आणि आनंद व्हायचं कारण असं होतं की आपण कथा घेतल्या होत्या छान, आणि आपण विचार केला होता की कथा आपल्याला ऐकायला आवडतात. पण आज हा जो सगळा अभ्यास मांडणार आहे त्याच्यामध्ये एकही कथा बसत नाहीये, सगळे एका पाठोपाठ एक फॅक्ट्स सिद्धांत असे येत आहेत. उलट जमलं तर सगळ्यांनी पेपर घ्या, पेन्सिल घ्या, कारण एका पाठोपाठ एक व्याख्या मांडणार आहे आणि त्या आपण समजून घ्यायच्या, कारण अतिशय दिसताना खूप सोपे दिसतात हे सगळे शब्द. म्हणजे सदाचार हा थोर सोडून येतो, जनी तोची तो मानवी, आपण बघितलं होतं मानव म्हणजे कोण, आणि हा धन्य होणारा मानव कोण आहे, मग तो जो धन्य होतो तो मानव कोण आहे. मग मी पण मानवच आहे ना, पण मी धन्य का होत नाहीये. मग धन्य शब्दाचा अर्थ मला कळतोय का. मग हा सगळा विचार तर आपण घेणारच आहोत. आणि पुढचा मागच्या वेळेला एक सुरुवातीला मी परत ऐकते बरं का, होमवर्क करून प्रत्येकाने यायचं असतं, तसं मी पण करते, अभ्यासच करावा लागतोय आणि सगळेजण करतायत. आधीच एक सेशन ऐकून घ्यायचं म्हणजे राहिलेलं कळतं. एक सुरुवातीला मी एक विधान केलं होतं सुरुवातीला, की मी पूर्ण संपूर्ण श्लोक घ्यायचा प्रयत्न करते, नाही ना जमलं, नाही झाला मागच्या वेळेला संपूर्ण श्लोक, 4ही चरण नाही जमले. म्हणजे माणसाच्या बुद्धीमधनं जे येतं ना ते दोषपूर्णच असतं. म्हणून असं आज काहीही विधान करत नाही की त्याचा पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामधलं किती होणार माहित नाही, पण एक मात्र नक्की आहे की त्याच्यामधलं प्रभात या शब्दाचा अर्थ नक्की कळलाय आपल्याला, चिंतन करणं या शब्दाचा अर्थ नक्की कळलाय आपल्याला, आणि वैखरीचा उपयोग कसा करून घ्यायचा, की एक एक वाणीमधनं प्रगत ते नाम कसं गेलं पाहिजे, एवढं आपल्या सगळ्यांना नक्की कळलेलं आहे, कारण तसं आपल्याला संत शिकवतायत. आता पुढच्या 2 आपण जे चरण आपले राहिलेले आहेत ते पूर्ण करूया, आणि पुढच्या श्लोकाचा किती भाग होतोय हा सगळा भार आपण रामावर आणि समर्थांवर घालूया, किती आपला अभ्यास करून ते घेतायत ते बघूया. सदाचार हा थोर सोडून येतो, असं 3ऱ्या चरणामध्ये आधीच्या श्लोकामध्ये आपलं चाललंय, असं समर्थ म्हणतात. सदाचार हा शब्द बघा, सदाचाराबद्दल सदाचाराची व्याख्या काय, जसं मी म्हटलं होतं आता की आपण सगळ्या गोष्टी शब्दांचे व्याख्या बघणार आहोत, आणि एकदा की शब्दाचा अर्थ व्यवस्थित कळला की तो अर्थ इकडे या श्लोकामध्ये कसा लावायचा. आणि एक ना लौकिकातला असतो बरं का, म्हणजे सदाचार हा शब्द जेव्हा आपण लौकिकात वापरतो, व्यवहारात वापरतो, ते अर्थ वेगळे असतात, आणि कधी कधी एक्झॅक्टली ऑपोजिट अर्थ, अतिशोक्ती करत नाही, एक्झॅक्टली ऑपोजिट अर्थ हे परमार्थामध्ये असतात. म्हणजे अपरोक्ष नावाचा एक शब्द आहे, तो अपरोक्ष आपण व्यवहारात वापरतो की माझ्या अपरोक्ष तू करू नकोस, म्हणजे मी समोर नसताना, असं व्यवहारात होतो, आणि त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट अर्थ परमार्थ शास्त्रात आहे. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. म्हणून व्यवहारात वापरणारे अर्थ जे आहेत ना त्याच्यापेक्षा अर्थ हे परमार्थ शास्त्राचा अभ्यास करताना वेगळे असतात. म्हणून आपल्याला नव्याने म्हणजे सदाचार माहिती, आपल्याला चांगलं वागणं, गुण्या गोविंदाने समाजात वावरणं, वेळेवर बिलं भरणं, या सगळ्यांचा अर्थ आपल्याला सदाचार वाटतो. म्हणजे कोणाशी भांडण करायचं नाही, प्रेमाने वागायचं, म्हणजे बरोबर आहे ना, आहे ना, लौकिकातला अर्थ बरोबर आहे. आपण सगळं परमार्थातला अर्थ बघणार आहोत. परमार्थ हा शब्द पण आता आपल्याला कळतोय, परम अर्थ, जे परम अर्थ म्हणजे त्याचा आपण अर्थ पाहिलाय परत, अर्थ म्हणजे प्राप्तव्य, जे प्राप्त करून घ्यायचंय पुरुषार्थांपैकी, आणि महत्वाचा काय अर्थ प्राप्त करून घ्यायचंय, परम अर्थ, तर ते म्हणजे श्रेष्ठ, ते मोक्ष तत्व प्राप्त करून घ्यायचं आहे, आणि ते प्राप्त करण्यासाठी हे सगळे अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आपण. आता आपण परत मूळ विषयाकडे येऊया, की सदाचार हा थोर, सदाचार म्हणजे काय बघा, अनाचारस्तु मालिन्यम, सदाचार म्हणजे काय त्याचा आधी विचार करायचा आपल्याला. अनाचारस्तु म्हणजे अनआचार, चुकीचा आचार,
चुकीच्या पद्धतीने वागलो तर आपल्याकडे काय येतं, अनाचारस्तु मालिन्य, म्हणजे अनाचाराने वागलो तर आपल्याकडे मलिनता येते. अनाचारस्तु मालिन्यम, अत्याचारस्तु मूर्खता. अति आचार, सगळीकडे अतिरेक करायचा प्रयत्न केला, मला हे चालतच नाही, मला असं आवडतच नाही, बाहेर गेल्यानंतर पण अगदी शांत बसायचं, कुठला तरी मुखवटा चेहऱ्यावर, मी पारमार्थिक माणूस आहे, मी गप्पा कशा मारणार, मी नॉर्मल सगळ्यांबरोबर वावरणं, अतिरेक, मला हे चालत नाही, मला ते चालत नाही, व्यवहारात पण आपलं चाललेलं असतं. पण अतिरेक काय म्हणताय, हे काय सांगतायत, अत्याचारस्तु मूर्खता, आपल्याला मूर्खात काढतात. आणि पुढे विचाराचार संयोग, हा जर विचार आधी केला आणि विचाराबरोबर जर आचार असेल, किती छान आहे बघा, आपल्याला शिकवतात. विचाराचार संयोग हा सदाचारस्थ उच्चते. सदाचार कशाला म्हणतात, तर विचार आधी आहे, योग्य विचार, आणि त्या विचारासारखा जेव्हा मी आचार करते त्याला म्हणतात सदाचार. आता ओके, सदाचार कळलं आपल्याला, वरवरचं कळलं, पण एक्झॅक्टली सदाचाराने वागायचं म्हणजे काय करायचं, त्याला पण आपल्याला सांगून ठेवलेलं, शास्त्र सगळ्याची उत्तर देतं. शास्त्र असं म्हणतं बघा, थोडासा कंटाळवाणी होणार आहे, कारण सगळं मारा आहे आपल्यावर, की असं करा, तसं करू नका, हे असं असतं, तसं असतं, आणि आपल्याला फारसं आवडत नसतं. म्हणजे माझ्या मुलीला जरी मी सांगितलं ना, आता अभ्यास कर, आता कर, असं कर, आवडत नसतं. माझ्या आईनं पण मला काही अजूनही सांगितलेलं आवडत नसतं, नाही आवडत आपल्याला, कारण आपण बरोबर आहोत असं आपल्याला वाटत असतं. मग कुठे रिपेअर करायचं आपल्याला, ते आज प्रत्येकाने स्वतः इंट्रोस्पेक्ट करायचंय. म्हणून बराचसा विषय हे आपल्या स्वतःला, आपण या मूळ विचारांपेक्षा किती लांब आहोत हे प्रत्येकाने इंट्रोस्पेक्ट करायचंय. सदाचाराने वागायचं कसं हे सांगताना पण दोन प्रकार ते सांगतायत. एक म्हणजे सता आचार सदाचार, म्हणजे हे संत जे आहेत, सज्जन जे आहेत, ते कसे, साधू जे आहेत, हे कसे वागतात तसं वागा, हा एक अर्थ. सता आचार सदाचार. दुसरा परत सत आचार सदाचार, म्हणजे सतला पकडून वागणं म्हणजे सदाचार आहे. म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगून ठेवलंय बघा, फक्त ते फॉलो करायचं आपल्याला. एक खूप छान असतं, म्हणजे आपण जेव्हा वागतो की नाही दिवसभर, काहीतरी आपलं चालू असतं प्रपंच, त्याला प्रत्येकाला एक युअर साइड असते, समोरच्याची बाजू, एक युअर साइड, एक असते माय साइड, एक माझी बाजू, जी मला कायमच बरोबर वाटत असते, आणि एक असते राईट साइड, ती वेगळीच असते. मग आता जो आपला सगळ्याचा अभ्यास चाललाय ना, तो स्वतःला रिपेअर करण्यासाठी, की खरी योग्य बाजू काय आहे ते समजण्यासाठी. आणि समर्थ म्हणतात की हा सदाचार सोडू नकोस. आणि शेवटी काय सांगितलंय, शेवटच्या ओळीमध्ये ते असं म्हणतायत की जनी तोची तो मानवी धन्य होतो, असा मानव धन्य होतो. आता शेवटच्या चरणाकडे आपण आलोय. म्हणजे मग आपण विचार केला होता की मानव म्हणजे कोण, शंका आपल्या, आपण मानव, बरोबर, काही शंका आहे का या गोष्टीत, काही शंका आहे का की आपण मानव आहोत. मग मानव शब्दाचा अर्थ आपल्याला कळतोय का, म्हणजे मनूपासून उत्पन्न झालो म्हणून मानव, तो आधी मानव होता, आधी मनुष्य, त्याच्यापासून आपण उत्पन्न झालो म्हणून आपण मानव, हा एक अर्थ आहे ना. पण त्या अर्थामुळे आपल्याला स्वतःला विकसित करून घेता येत नाही अजून. बघा, अजून एक छान शास्त्र असं उत्तर देतो, मानव शब्द कसा तयार झाला. 2-3 गोष्टींवरनं मानव हा शब्द तयार झालेला आहे. एक आहे मानव कॅटेगरी, एक मानव जिकडे आपण पडतो. एक आहे मानवेतर कॅटेगरी, म्हणजे पशु पक्षी वगैरे बाकीच्या योनी. आणि अजून एक तिसरीच कॅटेगरी आहे, ती म्हणजे स्थावर म्हणतो ना आपण, इमूवेबल, दगड, पर्वत. अशा 3 कॅटेगरीज मध्ये आपण कुठे बरं पडतो, आपण मानव झालो. मग मानव म्हणजे काय, तर त्याचं इतकं सुंदर उत्तर देते आपल्याला शास्त्र. ते असं म्हणतं, अत्यंत विकसित दशेत ज्याला मन मिळालेलं आहे, मन आणि मानव, बघा त्याचा बरोबर अर्थ लागला. ज्याला अत्यंतिक विकसित दशेतील मन आणि बुद्धी हे मिळालेलं आहे, त्याला मानव असं म्हणतात. आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला 3 काळांचं भान असतं त्याला मानव म्हणतात. आणि अजून एक महत्वाचं की भोग निर्माण करण्याचं सामर्थ्य, आपल्याला क्रियामान स्वातंत्र्य म्हणून एक गोष्ट मिळालेली आहे. तो हा जो विचार आहे क्रियामान स्वातंत्र्याचा, तो आता आपल्याला विषयात बसत नाही आज, पण कधीतरी पुढच्या कर्माचा, प्रारब्धाचा जेव्हा विचार येणारच आहेत, सगळे विचार येणार आहेत. संपूर्ण पारमार्थिक बेस आपले मनाचे श्लोक तयार करतायत. पण तो विचार आता आपण लँडअप करूया. पण आपल्याला भोग
क्रिएट करण्याचं सामर्थ्य आहे. कारण ते बाकी जे योनी आहेत, म्हणजे मानवेतर योनी जे आपण आता पाहिलं, पशु किंवा ते योनी जे आहेत पशु आणि पक्षी, त्या योनीमध्ये फक्त भोग योनी आधी काहीतरी कर्म करून ठेवलंय आणि त्या योनीमध्ये अदर दॅन मानव ते फक्त भोग संपवायचं काम करतायत. बघा, साधं आपल्याला सायन्स उदाहरण देतं की आपल्या पाठीचा कणा जो आहे तो सरळ आहे. फक्त मानवाच्या पाठीचा कणा हा सरळ आहे आणि बाकी जे म्हणजे आता कुत्रे, मांजरी हे सगळे चालतात कसे, आडवा. पाठीचा कणा कसा आहे, आडवा आहे. आणि पक्षी कसे, पक्षींचा पाठीचा कणा तिरपा, त्यांना तिर्यक योनी असं म्हणतात. फक्त आपलाच पाठीचा कणा सरळ आणि त्याच्यावर विकसित दशेत असलेली बुद्धी आणि मन देऊन ठेवलेला विचार करायला. मग आता आपल्याला मानव या शब्दाचा अर्थ कळला, बरोबर आहे की आपण मानव आहोत, आपल्याला मन आणि बुद्धी विचार करण्यासाठी देऊन ठेवलेला आहे, राईट. पण समर्थ काय म्हणतायत, शेवटची ओळ आपली काय होती की जनी तोची तो मानवी धन्य होतो. आता हा तो मानव जो धन्य होतो, सगळेच मानव धन्य होत आहेत का मग? म्हणजे एक कुठेतरी आफ्रिकेच्या जंगलामध्ये त्याला धड बोलता पण येत नाहीये, तो पण मानवच, बरोबर की नाही? आणि आपण सगळे पण मानव. मग एक्झॅक्टली या एवढ्या मोठ्या स्पेक्ट्रम मधनं कुठला मानव धन्य होतोय? मग समर्थ खोटं बोलतायत का की मानव धन्य होतो? आणि धन्य शब्दाचा अर्थ कळतोय का आपल्याला? आधी आपण वन बाय वन जाऊया, आपण मानवांचे स्तर बघूया. मग मानवांचे स्तर बघितल्यानंतर मग धन्य होणं म्हणजे काय ते बघूया. मग आपला संपूर्ण तो श्लोक संपणार आहे. म्हणजे बघा, सांगून जाताना संत पटपट पटपट, पण हा सगळा हे शास्त्रानेच आपल्याला शिकवून ठेवलंय पुढे. आणि मग अभ्यास करायला लागल्यानंतर छान अभ्यासाची घडी जमते. आणि एकदा की हे मानवांचे स्तर समजले इथे, की ते बाकी वाङ्मयात सगळीकडे आपल्याला मदत करतायत. हा विचार प्रत्येक वेळेला मी सांगते, कारण सखोल अभ्यास करण्याचा आपल्याला फायदा होणार आहे, आपण ते विसरायचं नाहीये. कुठला मानव धन्य होतो? तर मानवांचे 4 स्तर शास्त्राने सांगितले आणि हा विचार दासबोधामध्ये पण व्यवस्थित आलेला आहे. सगळ्यात पहिला स्तर आहे जो मानवासारखा दिसतो पण पशुसारखा वागतो. बघा, आय ओपनर. आणि पशुसारखा वागणं म्हणजे काय? पशुला 4च गोष्टी येतात, पशुकडे 4च गोष्टी आहेत. एक आहार, भूक लागते ते भागवणं, आहार, निद्रा, भय, दुसऱ्या दिवशीचं भय असतं सगळं होईल की नाही व्यवस्थित, भय, आणि मैथून, मी एक आहे, माझा परिवार वाढावा. या 4 गोष्टींच्या स्तरावरच जे कोण कर्म करतायत, जे कोण जगतायत, म्हणजे माणूस म्हणून जन्माला येऊन पशुसारखे वागतात, त्यांना त्या कॅटेगरीला काय म्हणतात? त्या कॅटेगरीला बद्ध असं म्हटलेलं आहे. समर्थाने बद्ध असं दासबोधामध्ये आहेत, हा सगळा विचार येतोय. आणि बद्ध म्हणजे जे विषयांमध्ये बंदिस्त आहेत, त्यांना विषय खरे वाटतात, हा एक मानवाचा स्तर. आता हा जो मानव आहे त्याला धन्य व्हायचा काही स्कोप आहे का? कारण धन्यता करून घ्यायची असते, माझ्या जीवाचं मी हित करून घ्यायचं असतं, या विचारापासून पण तो खूप लांब असतो, म्हणून तो तर धन्य होऊच शकत नाही. मग धन्य कोण होतो? त्याचा पुढचा एक स्तर आहे. शास्त्र असं म्हणतं की आता हा मानवासारखा दिसतो आणि पशुसारखा वागतो, हा एक स्तर झाला. त्याच्या पुढचा मानवासारखा दिसतो आणि मानवासारखा राहतो. मानवासारखाच राहतो म्हणजे मानवाकडे जिज्ञासा, त्याला शिकायचं असतं, जाणून घ्यायचं, जिज्ञासा त्याची जागृत असते, त्याला काहीतरी करावं असं वाटतंय, स्वतःबद्दल जाणावं की मी का जन्माला आलो, मी कोण आहे, इथपर्यंत काहीतरी आहे, एवढं माझ्यापेक्षा वर काहीतरी तत्व आहे, एवढं तो एक्सेप्ट करतो, मानवासारखा वागतो. त्याला समर्थांनी छान नावं दिली, दासबोधामध्ये वाचावी. समर्थ म्हणतात हा मुमुक्षू आहे, ज्याला मोक्षाची इच्छा, ऍटलिस्ट इच्छा तरी आहे. इच्छा लेवलवर तर गेलं पाहिजे, मग मोक्ष मिळणार. इच्छाच नसेल हा आधीच्या कॅटेगरी मधला, तर मोक्ष कसा मिळणार? आणि मोक्षाचा अर्थ आपण परत परत प्रत्येक वेळेला सांगतोय, मोक्ष म्हणजे बंधनातून मुक्ती, मोक्ष म्हणजे मरण नाहीये, एक आनंदी सम अशी आनंदाची स्थिती. का नाही जावं तिकडे आपण, त्याला मोक्ष म्हटलंय. तर याची जिज्ञासा जागृत होते आणि त्याला मुमुक्षु असं म्हटलंय समर्थांनी. मग हा मानव जो आहे त्याला अजून खूप प्रगती करायची, त्याला थोडी जिज्ञासाच आहे, पण अजून हालचाल सुरू झालेली नाहीये. खरं म्हणजे मुमुक्षाचे जे आपण लक्षणं पाहिली जर दासबोधामध्ये, तिकडे बसतच नाही बरं का आपण. पण आता आपण हा शेवटच्या चरणाचा विचार करतोय आणि तो एक्झॅक्टली मानव धन्य कोण होणार आहे, त्या अनुषंगाने आपला विचार बसवायचा चालू आहे. मग आपण मुमुक्षु असं दुसऱ्या कॅटेगरी मधल्या मानवाला म्हणूया आतापुरतं. त्याच्या पुढची कॅटेगरी आहे जो मानवासारखा दिसतो
पण मानवापेक्षा बरा वागतो. म्हणजे काय की त्याला आता तीव्र इच्छा झालेली आहे की एक्झॅक्टली जाणणं की हे सगळं काय आहे. मी आता दुःखात आहे हे आधी एक्सेप्ट करणं. पण हे दुःखाच्या हेलकाव्यांमध्ये आपण स्वतःला इतके रमलेलो असतो ना की हे पद्धत अशीच आहे, म्हणजे ही जीवनाची घडी आहे हे आपण एक्सेप्ट करून टाकलेलं असतं. संत ज्या स्थितीमध्ये वावरतायत, सद्गुरू ज्या स्थितीमध्ये वावरतायत, त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो असं पण समजतच नाही. पण आता हा जो मानव आहे त्याला कळतं की माझ्या लाईफमध्ये काहीतरी नक्की प्रॉब्लेम आहे, मी दुःखात आहे. म्हणजे आधी मला आजार झाला आहे ते एक्सेप्ट तरी करावं लागतं, त्याशिवाय औषध कसं मिळणार. मग हा या कॅटेगरी मधला जो आहे त्याला कळतंय की मला इथून बाहेर पडायचंय. आणि मग तो काहीतरी सद्ग्रंथ वाचन, काहीतरी योग्य श्रवण, मग सद्गुरूंचा शोध, मग सद्गुरूंनी दिलेलं साधन, हे सगळं तो करायला लागतो. आणि या कॅटेगरी मधल्या मानवाला साधक असं म्हणतात. म्हणजे त्याची साधना चालू होते. आणि त्याच्या पुढच्या कॅटेगरी मधला जो मानव आहे तो मानवासारखा दिसतो पण देवासारखा वागतो. त्याला समर्थ म्हणतात सिद्ध. सिद्ध म्हणजे सगळे सद्गुरू आहेत आपले, जे जे संत आहेत त्यांना सिद्ध म्हणजे आपण म्हणतो बघा स्वयंपाक सिद्ध आहे का, तयार, ऑलरेडी अनुभव घेतलेला आहे. मग हे सगळे हे संत आहेत, सगळे पुढचे सद्गुरू आहेत, सज्जन आहेत, साधू आहेत, जे तो ब्रह्मानुभव अनुभवतायत. आता समर्थाने शेवटच्या ओळीमध्ये काय म्हटलेलं आहे की जनी तोची तो मानवी धन्य होतो. मग हा जो मानव आहे जो बद्ध कॅटेगरीमध्ये आहे त्याला धन्य व्हायचा स्कोपच नाहीये. मुमुक्षु कॅटेगरीमध्ये जो पडतोय त्याला अजून खूप प्रयत्न करायचे आहेत पुढे. सिद्ध कॅटेगरीमध्ये जो पडतोय तो ऑलरेडी धन्य आहे. मग आता आपल्याला कळतंय की धन्य कोण होऊ शकतं, तर साधक कॅटेगरीमध्ये जो पडतो आहे ना तो धन्य होऊ शकतो. म्हणून आपला जो अधिकार आहे तो निदान साधकापर्यंत आपला गेला पाहिजे, कारण तोच धन्य होतो. आता आपण पुढचा विचार घेऊया. आपण थोडंसं फास्ट जातोय पण आपण संकल्पना समजून घेतोय. आता एक तर आपल्याला कळलं की मानवाच्या कुठल्या कॅटेगरीपर्यंत आपल्याला गेलं पाहिजे की आपण धन्य होऊ शकतो. आता आपण धन्य या शब्दाचा अर्थ पाहूया, कारण धन्य व्हायचंय, कारण संपूर्ण सार आलंय या एका श्लोकामध्ये ना, संपूर्ण सार आलंय. आणि धन्य होण्यासाठीच आपला हा सगळा प्रयत्न चालू आहे ना. म्हणजे धन्य व्हायचंच नसेल तर का खटाटोप करतोय सगळं ऐकायचा, म्हणजे व्यर्थ क्षीण आपण देतोय आपल्याला. पण नाही, आपला तसा हेतू नाहीये, आपल्याला धन्य व्हायचंय. म्हणून धन्याचा अर्थ कळला पाहिजे. धन्य हा शब्द कसा तयार झाला बघा. धन्य हा शब्द धन म्हणजे मार्मिक अर्थ धन्य शब्दाचा धन वर्ण आलेला आहे. आणि धन म्हणजे काय, धनचा अर्थ मार्मिक अर्थ काय ते आपण बघूया. धन म्हणजे आपण समजतो ते पैसा नाही बरं. धनाचा मुख्य आपण सगळे पारमार्थिक अर्थ बघतोय, आपण मगाशी क्लॅरिफिकेशन पाहिलं, पण अर्थ बदलतात, परमार्थामध्ये अर्थ बदलतात. धन शब्दाचा अर्थ आहे सुख, खरं सुख, सुखरूप हा त्याचा अर्थ आहे. आणि सुख आपल्याला काय वाटत गेलं नंतर नंतर लोकांना की आता पैशामुळे, आपण पैशाला धन म्हणायला लागलो की नाही नंतर नंतर, तर पैशामुळे सुख मिळाल्यासारखं वाटतं म्हणून आपण पैशाला धन म्हणू लागलो. पण धन शब्दाचा अर्थ आहे सुख. आणि आता त्या शेवटच्या ओळीचा अर्थ परत विचार करून बघा. जनी तोची तो मानवी धन्य होतो, म्हणजे तोच मानव धन्य होतो. धन्य व्हायचंय, सुख पाहिजे की नाही आपल्याला, दुःख नकोय, कुठल्याच मानवाला दुःख नकोय. मग जर खरं सुख पाहिजे असेल तर 3 पॉइंटर्स पहिल्या 3 चरणात, काय सुंदर, म्हणजे असं परफेक्ट आहे ना सगळा विचार. म्हणजे पहिले 3 चरणांमध्ये उपाय सांगितलाय आणि शेवटच्या 4थ्या चरणामध्ये रिझल्ट काय होणार, सुख मिळणार. आणि सुख पाहिजे असेल तर पहिल्या 3 चरणांचा विचार करा. काय, प्रभाते मनी राम चिंतित जावा. मनाने काय करायचंय, प्रभाते मनी राम चिंतित जावा. पुढे वैखरीचा वापर करा. वैखरीने काय म्हणा तर नाम घ्या. आणि तिसऱ्या ओळीमध्ये सदाचार हा थोर सोडून येतो. सदाचाराने, शरीराने सदाचार करा, कारण आपल्याला परमार्थ करण्यासाठी किंवा प्रपंच करण्यासाठी साधन 3च आहेत. तुम्ही त्या 3 गोष्टीने फक्तच प्रपंच करताय की फक्तच परमार्थ करताय इज मेकिंग ऑल द डिफरन्स. सगळ्यांना साधन 3च, काया वाचा मन, बरोबर. जे काही मी परमार्थात काम करते किंवा जे काही मी प्रपंचात काम करते ते या 3 गोष्टीनेच करते, काया वाचा मन.
आणि जर आपण व्यवस्थित मायन्यूटली विचार केला तर या पहिल्या 3 चरणांमध्ये तिन्ही गोष्टींचा वापर कसा करावा ते सांगितलंय. काया शेवटच्या तिसऱ्या चरणामध्ये सदाचाराने कायेने सदाचाराने वागा. पहिल्या याच्यामध्ये काया वाचा, वाचेने काय करा, मधल्या याच्यामध्ये रामाचं नाव घ्या. आणि मनाने काय करा, तर प्रभाते मनी राम चिंतित जावा. बघा आपण राम रक्षा म्हणतो, राम रक्षेमध्ये पण हे सांगितलेलं आहे. बुध कौशिक ऋषीने शंकरांनी जी सांगितली राम रक्षा, त्याच्यामध्ये काय, श्रीरामचंद्र चरणहू मनसा स्मरामी. मन श्रीरामचंद्र चरणहू म्हणा, पुढे प्रत्येकाला येते वचसा गृणामी, वाचा वाचेने काय करा, मनाने काय करा. आणि पुढे श्रीरामचंद्र चरणहू शरणम प्रपद्ये, शरीराने शरण जा, वागा सदाचाराने. आहे की नाही, 3च साधन आहेत. आणि हा श्लोक काय परफेक्ट बसतोय बघा. 3 साधनं प्रपंचासाठी केली तर आसक्ती, 3 साधनं हेच वापरून जर परमार्थ केला तर भक्ती आणि मोक्ष हे फल. म्हणून असा सुंदर हा श्लोक. म्हणजे आपण काय करतो, आपल्याला सवय असते की आपण सेल्फ सफिशियंट व्हायचा प्रयत्न करतो सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे आपल्याला कमतरता आवडत नाही. आणि बरोबर आहे, ते जे तत्व, ज्या तत्वामधनं आपण फॉर्म झालोय ना, ते ब्रह्मतत्वामधनं, ते संपूर्ण आहे. म्हणून कमतरता मला कुठेच चालत नाही. माझ्या आयुष्यात मला कुठेही कमी लागत नाही. बघा, जर का माझ्याकडे 24 तास पाणी नसेल, मी मुंबईबद्दल बोलते बरं का, अमेरिकेतले बरेच जण ऐकतात, त्यांना लागू पडत नाही हा विचार. पण ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला इनसफिशियंट समजता किंवा तुम्ही स्वतःला सेल्फ सफिशियंट समजत नाही, त्याचा तुम्ही लावून घ्या विचार. आता माझ्याकडे जर 24 तास पाणी येत नाही, मी डोंबिवलीचे, माझं बालपण डोंबिवलीत गेलं, आणि जे डोंबिवलीला गेले त्यांना माहितीये पाणी नसतं. मग आम्ही काय केली, आम्ही टाकी लावून घेतली, म्हणजे पाणी 24 तास. म्हणजे तिकडे मला फुल सेल्फ सफिशियंट मी हवी आहे. माझ्याकडे समजा वीज जाते, लाईट जातात आमच्याकडे बऱ्याच वेळा, मुंबईत पण हा प्रकार आहे, मग मी इन्व्हर्टर लावून घेते, लाईट नाही गेले पाहिजेत माझे. अजून जे काय, माझ्याकडे 2 व्हीलर आहे, मग माझ्याकडे 4 व्हीलर मला लागते. मी संपूर्णपणे सेल्फ सफिशियंट लागते. जर मी प्रापंचिक लेवलवर सेल्फ सफिशियंट किंवा पूर्ण निर्भर, आत्मनिर्भर, आता नवीन शब्द आहे आवडता, स्वयंपूर्ण, हो की नाही, व्हायचा प्रयत्न मी करते, तर सुखाच्या बाबतीत मी सेल्फ सफिशियंट व्हायचा का नाही प्रयत्न करत? मी का बाहेरच्या गोष्टींवर सेल्फ सफिशियंट त्याच्यावर अवलंबून राहून करायचा प्रयत्न करते? म्हणून समर्थाने इतकं सुंदर उत्तर दिलंय की सुख मिळायचं असेल तर 3च गोष्टी आहेत फक्त. आणि आपण सगळ्यांनी विचार करावा की सुख मिळण्यासाठी आपला काय उपद्व्याप चाललाय आयुष्यात. जर समर्थ म्हणतात की या 3च गोष्टीने सुख मिळणार आहे, तर उत्तर आपल्याकडे आहे. आणि हे सोडून जर काहीही केलं तर ते दुःख मिळणंच आहे. म्हणून हा श्लोक आपला आता इकडे संपतो इतका छान विचाराने की सदाचार हा थोर सोडू नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. हा मानव जो साधक आहे, जो सद्गुरूने दिलेलं साधन करतोय, त्याचं संपूर्णपणे लक्ष परमहिताकडे आहे, तोच धन्य होणार आहे. आणि ती धन्यता का नको बरं आपल्याला? कारण ती धन्यता म्हणजे सुख आहे, आणि मला सुख हवं आहे. एवढा विचार करून आपण तो श्लोक संपवूया, आणि पुढचा अर्धा तास पाऊण तास जो विचार आपल्याला करायचा आहे तो पुढच्या श्लोकावर करूया. तो श्लोक आधी मी वाचते, आणि प्रत्येकाकडे आपण एक काम करूया की, म्हणजे असेलच नसेल असं मला वाटत नाहीये, पण आपण प्रत्येकाने मनाच्या श्लोकांचं पुस्तक समोर ठेवूया. कारण आपण प्रत्येक ओळ जी आहे, प्रत्येक चरणावर आपण विचार करतोय, आणि खूप सखोल विचार करत आपला छान अभ्यास होतोय. मनाचे श्लोक असतील, एखादं पुस्तक असेल तर ते अंडरलाईन करा, आणि मग पुढच्या वेळेला आयुष्यात जेव्हा केव्हा आपण ते घेऊ की नाही आपलं अंडरलाईन केलेलं, की आपल्याला आठवतं, अरे आपण हा इकडे विचार केला होता. म्हणजे तुम्ही करतच असाल, मी आपला माझ्याकडनं सांगायचा प्रयत्न करते. पुढच्या श्लोकाकडे आपण जातोय, तो श्लोक आधी वाचते संपूर्ण, आणि मग तो वाटताना किती सोपा वाटतो, आणि मग अभ्यास करायला लागल्यानंतर की आपल्याला कळतं की किती सखोल विचार त्याच्यामध्ये आहे. तो श्लोक आधी पूर्ण वाचते. मना वासना दुष्ट कामानं ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. काय बरं अवघड वाटलं याच्यामध्ये? एक 1 लाईनर शब्दामध्ये आधी सगळं सांगून टाकते. 1 लाईनर मध्ये संपूर्ण याचा अर्थ म्हणजे काय सांगितलंय समर्थांनी, की दुष्ट वासना आणि पापबुद्धी ही तू घेऊ नकोस. पहिल्या 2 चरणांचा अर्थ समोर बघा, श्लोक असतील तर बघा. पहिल्या 2 चरणांचा अर्थ काय? दुष्ट वासना आणि पापबुद्धी नको घेऊस. इतकं सिंपल सांगून टाकलेलं आहे. त्याच्या पुढे स्वधर्म कर्मे आणि जे शेवट धर्म नीती, इकडे जे समर्थ म्हणते की स्वधर्म कर्मे आणि नीती याला कधी सोडू नकोस रे तू. अरे मना, तू असं सोडू नकोस त्याला, असं समर्थ म्हणतायत. आणि अंतरात म्हणजे आत
कायम सार विचार असू देत असं समर्थांनी सांगितलंय. आणि खरं म्हणजे हा पुढचा श्लोक संपला आपला. संपला का? म्हणजे वन लाईनर अर्थ म्हणजे हे खरं एवढा सगळा अभ्यास करण्याची पुढे गरज असते का? आणि मग खरंच आपल्याला त्या श्लोकाचा अर्थ कळतो का? बघा आपल्याला मी असं आधी म्हटलं होतं की ज्या शब्दांचा आधी अभ्यास झालेला आहे त्याच्यावर आपण थांबणार नाहीये. आणि सखोल अभ्यास केल्यामुळे आपल्याला पटकन शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा अर्थ आठवतोय. आता म्हणजे आता पहिल्या चरणामध्ये काय आलंय बघा, मना वासना दुष्ट कामाना येणे. त्याच्यामधला कुठलाच आपण आधी अभ्यास केलाय? वासना. आठवलं की नाही? मनाचे श्लोक सुरुवातीला म्हणजे पहिला मनाचा श्लोक सुरू करायच्या अगोदर आपण वासना म्हणजे काय याचा विचार केला होता. आणि ती वासना कशी असते, ती बुद्धीमध्ये स्ट्रॅटेजिक जागा शोधते आणि ती तिकडे बुद्धीत जाऊन वास करते. केला होता की नाही तो सगळा विचार? मग वासना म्हटलं की आपल्याला एक्झॅक्टली आठवलं पाहिजे की काय सांगायचं समर्थांना. की वासना जी बुद्धीत जाऊन बसते आणि ती आपल्याला पुश करते आपल्या मनाला की वासनेनुसारी डिसिजन्स घ्यायला. मग आपण मनाचे श्लोक का तो विचार केला होता की मग शास्त्रानुसारी विचार जे असतात ते मनामार्फत बुद्धीला आपण घ्यायला लागतो आणि वासनेला खाली दाबायला लागतो. हा सगळा विचार आपण केला होता की नाही? मग आपण त्याच्यामध्ये आस म्हणजे काय, हव्यास म्हणजे काय आणि ध्यास म्हणजे काय हे वासनेचे प्रकार. आस म्हणजे एखादी गोष्ट हवी, एखादा विषय. विषय म्हणजे काही एखादा ड्रेस घ्यायचा आहे मला, एखादा चहा प्यायचा आहे मला. चहा हा विषय आहे माझा, समजा मला तो आवडतो आणि तो मला अडकवतो ना. संध्याकाळच्या दुपारचे 4 वाजले की तो विषय आठवतो आणि तो अडकवतो. खरं म्हणजे विषय हा वाईट नाहीच आहे. विषय इन इटसेल्फ हा वाईट नाहीच आहे. माझे विचार त्याच्या संबंधी जे असतात ना ते मला अडकवतात. बघा वासना या शब्दाचं डेफिनेशन पण आपण पाहिलं होतं. विषयांवर संस्कार रूपाने जी वास करते, विषयांवर वास. विषय वाईट नाहीये पण त्याच्यावर माझे संस्कार जे वास करतात ना ते मला अडकवतात. हा सगळा विचार आपण आधी पाहिला होता म्हणून आता वासनेवर बोलत नाहीये, फक्त थोडस ब्रशअप केलं आपण. आणि समर्थ पुढे काय म्हणतात माहितीये की वासना दुष्ट आहे. दुष्ट तसा समर्थांनी गंमतशीर शब्द वापरलाय. हे वासनेला दुष्ट म्हटलंय समर्थांनी. मग आपल्याला विचार आला पाहिजे की दुष्ट का म्हटलंय. एकदम आय ओपनर थॉट आहे. एकही खरं म्हणजे गोष्ट घेत नाही हो. एका पाठोपाठ एक सिद्धांतच आज आपण विचार करणार आहोत. पण या वासनेला दुष्ट का म्हटलंय बघा. आपल्याला 2-4-5 मिनिटात आपण जेव्हा एका फॅक्टवर लँडअप करू ना तेव्हा आपल्याला कळेल की बापरे ही वासना काय भयंकर दुष्ट आहे. म्हणजे भयंकर हा आधी पण शब्द वापरायला हवा होता समर्थांनी. भयंकर दुष्ट. बघा थोडासा आपण उत्पत्ती स्थिती लय आपण सुरुवातीला जो पहिला श्लोक अभ्यास केला होता तेव्हा पण आपण या सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार केला होता. आणि आता मना वासना दुष्ट कामाना ये रे इकडे आपण परत म्हणजे पिंडितेची ब्रह्मांडी किंवा हायर लेवलवर विचार करून तो माझ्या लेवलवर कसा लावायचा हे बघूया. दुष्ट वासना याच्याबद्दलच विचार चालू आहे. त्याला दुष्ट का म्हटलंय कारण हे बघा ही सृष्टी जेव्हा निर्माण होते की नाही, सृष्टी निर्माण होते तेव्हा 4 युग आहेत बरोबर. एक पहिलं जे आहे आपल्याला माहिती आहेत नावं. काय सत्ययुग, मग त्रेतायुग. सत्ययुगात सगळे सदाचारानेच वागायचे. मग नंतर त्रेतायुग जे रामाचं झालं. मग नंतर द्वापार युग आपल्याला नावं पण माहिती आहेत. द्वापार युग आणि त्याच्यानंतर कलियुग जे आता आपलं चालू आहे कलियुग. आणि या 4ही युगांना एक सर्ग म्हणतात. एक सर्ग. आणि मग काय होतं जेव्हा ही आता करंट पृथ्वी जेव्हा निर्माण झाली उत्पन्न झाली ती उत्पन्न झाली आता करंट पृथ्वी. मग सत्ययुग नंतर मग त्रेतायुग मग नंतर द्वापार युग नंतर कलियुग जे आता आहे त्याला करंट सर्ग म्हणतात. आणि हे चालूच असतं. मग हे पूर्ण 4 झाले की मग ते लयाला जातं आणि मग पुन्हा ब्रह्मदेव त्यांना उत्पन्न करतो आणि मग परत 4ही होतं मग ते परत लयाला जातं. मला एखादा मुद्दा मांडायचा आहे आता त्याच्यासाठी मी हे सगळं बोलले की आता करंट सृष्टीचा विचार करूया. असे असंख्य सृष्टी निर्माण होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि ब्रह्मांड निर्माण होत आहेत आणि ते लयाला जात आहेत. आपण आपल्या करंट सृष्टीबद्दल विचार करूया. आत्ताची सध्या जी सृष्टी निर्माण झालेली आहे म्हणजे त्या सृष्टीला उत्पत्ती असते बरोबर, मान्य सगळ्यांना. उत्पत्ती मग स्थिती असते, स्थिती सांभाळ त्याचा आणि मग लय म्हणजे जातं ते परत जातं त्याच्यामध्ये जिकडून ते निर्माण झालं त्याच्यामध्ये लय पावतं. हे आपल्याला माहितीये की नाही. हा थॉट नवीन नाहीये.
पण या करंट सर्गाचा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा उत्पत्ती जी आहे, उत्पत्ती या चारही युगांची ती एकदाच सत्ययुगात तेव्हा करंट सर्गाची झालेली आहे. बघा, मला एक मुद्दा मांडायचा आहे, त्याच्यामुळे हे सगळा विचार चालू आहे. उत्पत्ती करंट सर्गाची झालेली आहे म्हणजे उत्पन्न ऑलरेडी झालेलं आहे. याचा अर्थ माझी उत्पत्ती कधी झाली? माझी उत्पत्ती कधी झाली? जेव्हा सृष्टी उत्पन्न झाली आहे तेव्हा माझी उत्पत्ती झाली. आणि हे एवढं जे काय चाललंय ना आता कलियुग, तेव्हा तो सांभाळ चालू आहे माझा. कारण मी सुटले नाही, कारण मला मोक्ष नाही मिळाला, म्हणून तेव्हापासून आतापर्यंत मी फक्त जन्म घेतेय आणि एका देहामधनं दुसऱ्या देहामध्ये, एका देहामधनं दुसऱ्या देहामध्ये, प्रत्येक देहामध्ये मला सगळं खरं वाटतं आणि गटांगळ्या खाणं काम चालू आहे माझं. दुष्ट वासना, ती वासना अशा पद्धतीने अडकवतीये हो, म्हणजे आपण एखादा मुंगी असू किंवा एखादा डास असू, त्याचं काय ते आयुष्य असेल आणि ते एवढ्या सर्गांमधनं कुठून कुठून असंख्य जन्म घेतलेत आपण, आणि प्रत्येक जन्मामध्ये तेवढ्याच आपल्याला खरं वाटत असतं की हा देह खरा, की हे सगळं सृष्टी खरी. आणि त्या वासना अडकत असल्यामुळे मी एका देहामधनं दुसऱ्या देहामध्ये गटांगळ्या खाते आणि मला मोक्ष मिळत नाहीये. म्हणून समर्थ म्हणतायत, बघा ह्या सगळा विचार जो आहे, मी हा माझ्या मनातला सांगत नाही, भागवतामध्ये हा सगळा विचार येतो की किती म्हणजे किती मोठं होतं हे एक युग, ते युग कमी कमी होत जातात बरं का. आपण एक श्लोक घेऊया, दासबोधामधला घेतलाय मी, 6व्या दशकातला. समर्थ म्हणतायत, कृतयुग म्हणजे सत्ययुग, त्याला अजून एक नाव आहे सत्ययुगाचं. कृतयुग 17,28,000, 17 लक्ष वगैरे, 17 लक्ष वर्ष एक युग चालतं. कृतायुग 17,28,000, त्रेतायुग 12,96,000, द्वापार 8,64,000. आता कलियुग ऐका. समर्थांचे शब्द आहेत. समर्थ पुढे म्हणतात, कलियुग 4,32,000, 4,32,000 वर्ष. आणि आता जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते 5,300 वगैरे झालेत फक्त. आणि कलियुगाचे परिणाम आता आपल्याला दिसत आहेत की काय वाईट चाललंय सध्या. आपण बघतोय ड्रग्ज वगैरे काय चाललंय ते आपण सगळं बघतोय. आणि सांगून ठेवलंय भागवतामध्ये पुढे पुढे काय होणार आहे ते सगळं सांगून ठेवलंय भागवतामध्ये. आणि एवढं सगळं असताना जर मोक्षाचा आपण विचार नाही केला तर आपण काय भोगणार होतो पुढे. इतका छान देह मिळाला, इतका छान अभ्यास करता येतोय, मग का आपण अभ्यास करू नये. म्हणून समर्थांचा परत श्लोक पूर्ण करते, आम्हाला आपल्या मूळ विचाराकडे आपण जाऊया. कलियुग 4,32,000, चतुर्युग 43,20,000, म्हणजे पूर्ण सगळे मिळून किती होणार आहे तेही सांगितलेलं आहे. ऐसी चतुर्युगे सहस्त्र, तो ब्रह्माचा एक दिवस. ते पुढचं नाही सांगत मी काय आहे ते, आपण प्रत्येकाने दासबोध 6.4.1 जाऊन वाचावं. सगळं मांडून ठेवलंय संतांनी, कशाला विचार करायचा. आणि जे डॉक्टर काका आमचे सद्गुरू नेहमी म्हणतात, ऑलवेज फॉलो द पाथ ऑफ लिस्ट रेझिस्टन्स. जिकडे कमीत कमी खडतरपणा आहे, यांनी सगळं आजमावलंय ना पहिले, ऐका ना त्यांचं. कशाला मी जाऊन काहीतरी करायचा प्रयत्न करायचा, ऐकायचं त्यांचं. आणि दुष्ट का म्हटलं याच्यावरनं कळतं की आतापर्यंत जर मला मोक्ष नाही मिळालाय तर मला मोक्ष मिळालाच पाहिजे ना. ते दुष्ट चक्रामध्ये अडकते. म्हणजे पहिल्या ओळीमध्ये मना वासना दुष्ट कामानं ये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे. पापबुद्धी एक वेगळा शब्द समर्थांनी कॉइन केलाय नवीन. आणि दुष्ट चक्र म्हणण्याचं अजून एक कारण आपण पाहिलं की ते गटांगळ्या खात बसलोय आपण एका देहामधनं दुसऱ्या देहात, म्हणून ते दुष्ट. आणि अजून एक दुसरा अँगल दुष्ट चक्राचा, दुष्ट चक्र, कारण पापबुद्धीमुळे वासना आणि वासनेमुळे पापबुद्धी, पापबुद्धीमुळे वासना, वासनेमुळे पापबुद्धी, अशा दुष्ट चक्रात आपण अडकलोय. म्हणून याच्यामधनं खाडकन जागा करण्याचा प्रयत्न आपल्याला संत करतायत. आपण आता फक्त पहिल्या ओळीचा विचार केलेला आहे आणि आपण दुसऱ्या ओळीकडे येऊया आता. एक तर मना वासना दुष्ट कामा नाही रे, कारण ती कामा येत नाही आपल्याला, ती अडकवते, म्हणून समर्थ जागा करतायत. आता दुसऱ्या चरणाकडे येऊया. समर्थ म्हणतायत, मना सर्वथा पापबुद्धी नको रे. नवीन शब्द कॉइन केलाय बरं का समर्थांनी, पापबुद्धी. आता आपल्या काही संकल्पना आहेत ना, आपल्याला समजतं पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय, आपलं स्वतःच एक अंडरस्टँडिंग असतं. आणि मग मगाशी आपण जसा विचार केला की आपलं अंडरस्टँडिंग आणि परमार्थ शास्त्रामध्ये जो विचार मांडून ठेवला असतो त्याच्यामध्ये एक मोठा गॅप असतो. मग आपल्याला पुण्य म्हणजे काय वाटतं,
एखादी पूजा करणं, एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन येणं, कोणाची तरी चांगलं वागणं, असं हे सगळं म्हणजे रोज काहीतरी माळ ओढणं, काहीतरी करणं, एखादी पूजा आपल्या घरी, हे आपल्याला सगळं पुण्य वाटतं की नाही? मग आपल्याला पाप म्हणजे काय वाटतं? मग आपल्याला पाप म्हणजे खून करणं, दरोड्या घालणं, चोऱ्या करणं आणि मारामाऱ्या करणं, शिव्या घालणं, हे सगळं पाप वाटतं, बरोबर? म्हणजे हो, हे पापच आहे, पण परमार्थ शास्त्रामधले कन्सेप्ट बघा, आणि हे आपल्याला कन्सेप्ट दिलेत, बरं, विचार करायची गरजच नाहीये. या डेफिनेशन्स, या सगळ्या व्याख्या आपल्याला मिळतात आणि ठिकठिकाणी सगळ्या वाङ्मयांमध्ये मिळतात. श्रीमद भागवत काय म्हणतं बघा, म्हणजे व्यासांनी, भगवान व्यासांनी, महर्षी व्यासांनी 18 पुराणं लिहिली, केवढं विस्तारित त्यांनी लिहिलं. आणि 18 पुराणांचं सार काय आहे, 18 पुराणांचा सार सांगताना ते काय सांगतात तो आपण विचार घेऊया. ते असं म्हणतात, परोपकार पुण्याय. डेफिनेशन बदलूया आपण, आपल्याला काय वाटतंय पुण्याचं डेफिनेशन ते. व्यास म्हणतायत, भगवान व्यास म्हणतायत, परोपकार पुण्याय, दुसऱ्यांवर उपकार करणं, दुसऱ्यांशी प्रेमाने वागणं. किती छान विचार आहे हा, डेली लाईफ मध्ये अप्लाय करू शकतो की नाही आपण, ते पुण्य आहे. किती सुंदर, सोप्पा, अतिशय सोपी डेफिनेशन आहे. ते म्हणतात परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. म्हणजे दुसऱ्यांना जर मी त्रास देते तर ते पाप आहे. आणि मग आपण विचार करायचा की आपण खरंच पाप करतोय, पुण्य करतोय. म्हणजे पाप आणि पुण्याचं डेफिनेशन बदलतात आपल्या याच्यामुळे. तशाच पद्धतीचा विचार तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथेत सांगितलाय. ते असं म्हणतायत तुकाराम महाराज, पुण्य परोपकार पाप ते परपीडा. आला की नाही सेम विचार? इकडून तिकडून सगळे सेम बोलतायत की नाही? ते असं म्हणतायत, पुण्य परोपकार पाप ते परपीडा, आणिक नाही जोड दुजा यासी. दुसरं काहीच नाही याला अर्थ. पुढे असं ते म्हणतायत, तुका म्हणे उघडे आहे हित घात. सरळ सगळं समोर मांडून ठेवलंय, तुमचं हित कशात आहे आणि तुमचा घात कशात आहे ते सरळ उघडं ठेवलंय. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे उघडे आहे हित घात, जया ते उचित करा तैसे. आता तुम्हाला सगळं सांगून ठेवलंय, तुम्हाला काय उचित वाटतंय, बॉल इन युअर कोर्ट. ते सगळं आपल्यावर जबाबदारी येऊन पडते आहे. म्हणजे असं काहीतरी चमत्कार होतो म्हणजे आपण काही पण मागावं आणि देव येऊन आपल्याला मदत करतोय, असं काही होत नसतं. तिकडे आपण स्वतःला बदलावंच लागतं. म्हणून पाप आणि पुण्य याच्याबद्दल सांगताना या संतांनी असं म्हटलं. आणि एक थोडाशा सूक्ष्म लेवलवर आपण पुढच्या विचारावर जातोय. थोडंसं कृपया करून ऐका, कारण हा खूप महत्वाचा थॉट आहे जो आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीने दिलेला आहे, आणि तो अत्यंतिक महत्वाचा आहे आणि खऱ्या अर्थाने आय ओपनर आहे. पाप पुण्याबद्दल चाललंय आपलं, आणि पाप बुद्धी नको, कारण पाप एक्झॅक्टली काय आहे ते कळलं पाहिजे. बघा, एकादशी म्हणजे आपण वेगवेगळे उपवास करतो की नाही, म्हणजे उपवास या शब्दाबद्दल एकदा वेगळं बोललं पाहिजे, आता घेत नाही. उपवास, उप म्हणजे सब इन्स्पेक्टर असतो, एक इन्स्पेक्टर आणि सब इन्स्पेक्टर. उप म्हणजे त्याच्या जवळ, उपशाखा प्रमुख, एक शाखा प्रमुख, एक उपशाखा प्रमुख. परत माझा थोडासा लाईन चेंज होते, पण मला थांबवत नाही तो विचार सांगायला. पण आपण उपवास हा शब्द रॉंगली अंडरस्टँड करतो म्हणून एवढं बोलले. उपवास, उप म्हणजे त्याच्या जवळ, ज्याचा आपण विचार करतोय त्याच्या जवळ, आणि वास म्हणजे राहणे. म्हणजे जे काही आपण उपवास करतो ते ज्याच्यासाठी करतो त्याच्या विचारांमध्ये राहणे याच्यासाठी असतं. सगळ्या उपवासांबद्दल नाही बोलत आहे, एकादशी बद्दल का बोलते, कारण एकादशीचं फळ असं सांगितलेलं गेलेलं आहे की एकादशी जर केली तर आपलं पाप कमी होतं. आणि एकादशा सारख्या येतात, म्हणजे जे एकादशी करतात त्यांना माहिती असेल, पण संकष्टी पुण्यामधनं एकदा येते, एकादशी 2 वेळा येते. संकष्टी संध्याकाळी सोडायची असते, एकादशी सोडायचीच नसते त्या दिवशी. मग ते द्वादशीचं पारणं वगैरे फेडायचं, त्याच्याबद्दल बोलत नाही. पण एकादशीचं फळ काय सांगितलंय, तर पाप कमी होतं आपलं. मग आपल्याला विचार येतो, इतकं पाप आपण करतो का की सारख्या 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 एकादशा कराव्या लागतात? मग आता एक्झॅक्टली पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय ते माऊलींच्या शब्दात ऐकूया. माऊली काय म्हणतात बघा. आणि एक अतिशय वेगळ्या ऍस्पेक्ट मधनं हा विचार आलेला आहे बरं का, आणि तो खूप महत्वाचा आहे. म्हणून परत परत सांगते की खरंच कृपया करून ऐका, कारण या विचारांनी आपलं थोडस, जर आपण सारखा सारखा या पुढच्या गोष्टीचा विचार केला तर आपलं सारखं दैनंदिन जीवन जे आहे, प्रत्येक कर्म जे आपण करतोय ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायला आवडणार आहे. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतायत, स्वर्गा पापात्मके पुण्यात्मके पापे जाईजे.
मी एकदा पूर्ण वाचून दाखवते आणि त्याचा सखोल विचार करूया, म्हणजे एक्झॅक्टली पापबुद्धीवर कसं आपल्याला ऍक्ट करायचं ते कळणार आहे. माऊली असं म्हणतायत, स्वर्गा पुण्यात्मके पापे जाईजे. नवीन शब्द कॉइन. पुण्यात्मक पाप काय असतं? आम्हाला प्युअर पाप माहितीये. पुण्यात्मक पाप, मग पुण्य पाप कसं होतं? आहे की नाही नवीन विचार आपल्यासाठी. माऊली म्हणतात, स्वर्गा पुण्यात्मके पापे जाईजे, ते स्वर्गात जातात, आणि पापात्मके पापे नरका जाईजे. मग म्हणजे पुढचं काय सांगतात, पुढचा विचार, जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. काय संत सांगतायत आपल्याला, काय मोठी कृपा आहे या संतांची. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतायत की जर बघा, पुण्यात्मक पापे हा जो आपण नवीन शब्द पाहिला, म्हणजे पुण्यात्मक पाप म्हणजे नक्की काय? म्हणजे दिसताना वर करणी ते पुण्य दिसतंय. म्हणजे एखादी पूजा मी घरी करतो ना आपण, सत्यनारायण करतो, कुठलं तरी श्रावण आला की आपण एक पूजा करतो, आपण तीर्थयात्रेला जातो, जाऊ देतो ते सगळं सोडा, ते नैमित्तिक कर्म आहेत. मी नित्य कर्म जे करते, रोजचं कर्म, मी घरी स्वयंपाक करते, मी घरच्यांसाठी जे वागते, मी काय जे काही करते, जे चांगलं वाटतं मला, ते सगळं पुण्य जरी असतं, ज्याला आपण पुण्य समजतं, घरच्यांना वेळेवर खायला देणं, घरचे जे ज्येष्ठ आहेत त्यांची काळजी घेणं, हे सगळं जर पुण्याचं काम जर असेल तर ते मला मोक्ष पदाला घेत नाहीये. परत वाचते बरं का पहिली ओळ, स्वर्गा पुण्यात्मक पापे जाईजे. हे पुण्यात्मक पापच असतं, कारण ते मला पुन्हा जन्म घ्यायला सांगते. मी जरी पुण्य केलं, म्हणजे जरी मी पुण्य केलं तरी ते मला, कारण ते पुण्य केलं म्हणजे संचित तयार झालं. आता संचित म्हणजे काय, प्रारब्ध म्हणजे काय, क्रियामाण स्वातंत्र्य म्हणजे काय, पुन्हा उल्लेख आला. मगाशी क्रियामाण स्वातंत्र्य या शब्दाचा उल्लेख आला होता. म्हणजे किती सखोल विचार करावा लागतो बघा आपल्याला बदलायचा असेल तर. तो आता नाही घेत आहे. जेव्हा कर्माचा विचार, तो येणारच आहे कुठेतरी, एखाद्या मनाच्या श्लोकामध्ये येईलच, तो आपण तेव्हा घेऊया. पण आता पुरतं आपण इतकं समजून घेऊया की जे काही मी साधं कर्म करते, जे मला पुण्य वाटतंय, ते पण मला जन्माला घालणारे, जरी स्वर्गात मी गेले तरी क्षीणे पुण्य मर्त्य लोक विशंती. तिकडचं पुण्य क्षीण, कारण भूतलावर सोडून सगळेकडे जेव्हा मी जन्म घेते, म्हणजे या भूतलावर मानव म्हणून जन्म न घेता मी जिकडे कुठे 7 वरचे आणि 7 खालचे असे लोक आहेत, तो आपला खरं मूळ विचार नाही. तरी एकदा कानावरून तुम्हाला माहिती असेल की 7 ऊर्ध्व लोक आहेत. ऊर्ध्व म्हणजे जर का आपण चांगलं कर्म केलं तर आपण 7 वरच्या लोकांमध्ये जन्म घेतो. मग काय आपण स्वर्ग म्हणतो, सत्यलोक, तपोलोक, स्वर्ग, असे त्याची वेगवेगळी नावं आहेत. आणि 7 खालचे लोक आहेत, म्हणजे जर आपण पाप केलं तर अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताल. पाताल माहिती आपल्याला, अगदी खालचं सगळं, इकडे आपण जन्म घेतो. म्हणजे तिकडे कुठेही जरी जन्म घेतला तरी तिकडे फक्त भोग आहेत. म्हणजे जे मी आयदर पुण्य केलंय और मी पाप केलंय तर ते भोगायचं, तिकडून मोक्ष नाही. म्हणून मोक्ष जर हवा असेल तर या भूतलावर मानव म्हणून जन्म घ्यावा लागतो, साधक व्हावा लागतो, सिद्ध व्हावा लागतं, साधक होऊन, आणि मगच मोक्ष. आणि मोक्ष म्हणजे आनंद, हे आपल्याला माहितीये. म्हणून एवढा म्हणजे पुण्यात्मक पाप हे आपल्याला कळलं. जरी मी चांगलं पुण्य केलं तरी ते पाप ठरतं, कारण ते मला जन्म घ्यायला लावतंय. काय आय ओपनर आहे बघा हा विचार. मी प्रत्येक कर्म जे मला वाटत असतं की मी चांगलं करतेय, मी समाजात चांगली वावरते, मी चांगली आई आहे, मी चांगली बायको आहे, मी चांगली सून आहे, पण जर मी त्याचं कर्तृत्व माझ्याकडे घेतलं तर ते सगळं पाप ठरतंय. आणि पापात्मके पापे बद्दल तर आपल्याला ते कळतंय, त्याच्याबद्दल बोलायची गरजच नाही की पापात्मके पापे काय सांगितले, नरका जाईजे, खालच्या ह्याच्यामध्ये. म्हणून जर माते पाविजे, म्हणजे त्याला जर जाऊन आपल्याला भेटायचं असेल, त्याच्याशी योग घडवायचा असेल, तर त्याला काय, तो काय सांगतो आपल्याला, भगवंत काय सांगतोय की शुद्ध पुण्य केलं पाहिजे. आणि शुद्ध पुण्याचं डेफिनेशन, मी आयदर पाप पण क्रिएट करत नाही आणि आयदर पुण्य पण क्रिएट करत नाही. म्हणजे काय कर्म नाही करायचं का? मग अहो, एका जागेवर बसणं हे पण कर्म आहे. मग झालं ना, संचितात भर पडतीये, मग कुठल्या प्रकारे कर्म करायचं, होतो की नाही अवघड सगळा विषय. प्रत्येक कर्म करताना त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे, आणि त्याच्या स्मरणात मी जे करते आहे ना, ऍट द बॅक ऑफ द माइंड, त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. आणि त्याच्या स्मरण ठेवून जे मी कर्म करते आहे, मग त्याचा लेप मला लागत नाही, आणि मग मी संचितात भर पाडत नाही, आणि मग मी टुवर्ड्स मोक्षाकडे जायला लागते. निर्लेप कर्म. मला ना इतकी गंमत वाटते आमच्या भारतामध्ये, बघा तुम्हाला तुमच्याकडे मिळतं की नाही, एक तवा मिळतोय, तवा, डोसा करण्याचा तवा. आणि त्या कंपनीने, मला इतकी कमाल वाटते त्या कंपनीची, त्या कंपनीने त्या तव्याचं नाव निर्लेप, त्या कंपनीचं नाव निर्लेप असं आहे.
म्हणजे निर्लेप तवा घेतला ना आणि डोसा त्याच्यावर घातला की तो डोसा त्याच्यावर चिकटत नाही. पूर्वीच्या काळचे असतात ते खरवडून खरवडून काढायला लागतात डोसे, पण निर्लेप तवा म्हणजे त्याच्यावर चिकटत नाही. इतका सुंदर शब्द आहे की आपण जे काही कर्म करतो ते आपल्या अंतःकरणाला लागलं नाही, निर्लेप अंतःकरण, त्याचा लेप लागला नाही पाहिजे. कारण लेप लागला पुण्याचा और पापाचा तर पापाचा तर अजून घातक. म्हणून निर्लेप आपण कर्म केलं तर त्याला शुद्ध कर्म असं म्हणतात. मग आता आपल्याला पाप बुद्धी म्हणजे काय ते कळतंय बरं का. म्हणजे पाप, पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पाप असं पापांबद्दल सगळं आपण समजून घेतोय. आणि पाप केलं दोन्ही पापच होतंय. ती पाप बुद्धी आपल्याला परत जन्माला घालते. म्हणून समर्थ म्हणतात त्या पाप बुद्धीकडे जाऊच नका. अजून एक कन्सेप्ट, खरं म्हणजे 5च मिनिट आहेत पण घ्यायचा प्रयत्न करते. म्हणजे थोडासा विषय अजून आपण खरं म्हणजे दुसरा जो पुढचा श्लोक आपण चालू केला त्याच्या आपण 3ऱ्या चरणाकडे आलोय. नाही, दुसऱ्या चरणाकडेच होत. मना वासना दुष्ट कामा नाहीये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. पाप बुद्धी बद्दलच सगळं चाललंय. मला सांगा, जर पाप बुद्धी बद्दल हे एवढे सगळे विचार नाही घेतले आणि पुढे गेलो तर खरंच शिकायची गरज आहे का आपल्याला. आपण सगळे एकत्र मिळून शिकतोय बरं. हे मी शिकायला बसले आणि तुम्ही शिकताय असं नाहीये, हे मी पण शिकते. पण पाप बुद्धी बद्दल जर आपण हा विचार न घेता पुढे गेलो तर मग हा श्लोक अभ्यास करायची गरजच काय. शिकलो होतो ना लहान असताना आपण म्हणतच होतो की हे श्लोक पाठ होता आपल्याला हा श्लोक. पण आता तसं नाही, आता आपण अभ्यास करतोय. अजून एका अँगलने आपण पाप बुद्धी म्हणजे काय बघूया. आणि सगळ्या अँगल्सने तो विचार परफेक्ट बसतो. आणि सगळे अँगल्स आपल्याला शिकवतातच आहे की या पापात अडकायचं नाहीये. समर्थांना काय सांगायचंय, पाप बुद्धी म्हणजे काय. एक तर परोपकार करणं म्हणजे पुण्य, आणि परपीडा हे पाप. इकडे आपण सेफ झोन मध्ये असतो की हा करतोय काहीतरी आणि मग स्वतःकडे लेप न लावता करतोय. अजून एक थोडा अजून खोल विचार तो असा आहे की पाप बुद्धी म्हणजे काय. तर संत आपल्याला सांगतायत की देह खरा वाटणे, बापरे, देह खरा वाटणे म्हणजे पाप बुद्धी आहे. आता प्रत्येकाने विचार करूया की आपल्याला देह खरा वाटतो की नाही, आणि हे सगळं जग खरं वाटतं की नाही, आणि ते सगळं गृहीत धरून जर मी कर्म केलं असेल आजपर्यंत तर ते माझं पाप होतं की पुण्य होतं आतापर्यंत केलेलं. आपल्याकडे टेक्निक्स पण आहेत ना, म्हणजे फक्त घाबरायचं कारण नाहीये. आता हा घाबरायचा श्लोक आहे म्हणून घाबरूया, पण आपल्या शास्त्राकडे हे सगळं नलिफाय कसं करायचं त्याचं पण उत्तर आहे. म्हणजे घाबरवता येते आणि घाबरावं पण लागेल. कारण घाबरलोच नाही तर जागे नाही होणार. उत्तिष्ठ जागृत आपण ते पाहिलं होतं, जागे व्हा. आणि जागे करण्यासाठी हे सगळे श्लोक आहेत. पण दिस इज नॉट द एंड. एंड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. संतांकडे त्याचे उपाय पण आहेत, कसं करायचं ते उपाय पण देत आहेत. पण एक एक करून आपण त्याच्याकडे पुढे जाऊया. काय सांगितलंय पुढे, संतांना सांगायचंय जर देह खरं वाटत असेल तर ते पाप आहे. वाटतो की नाही. आणि जर कोणातरी नवखा माणूस आहे त्याला जर आपण जाऊन बोलायला लागलो की अरे बाबा तुझा देह तू नाहीयेस, हे सगळं खोटं आहे, तुझा देह तू नाहीयेस, मग तो म्हणेल मला प्रूव्ह कर. तो काय, मला पण पटणार नाही. पहिल्यांदा जर मला असं कोणी सांगितलं असतं की तुझा देह म्हणजे तू नाहीस, वाटतो की नाही, हा माझा देह, हे माझे डोळे, हे माझे कान, हे माझे हात, मला पाय आहेत, मी कानाने ऐकते आहे, मी खाते, हे सगळं माझंच तर आहे. माझे हात सगळं माझं, मग माझा देह. आमचे डॉक्टर काका म्हणजे माझे सद्गुरू जे आहेत ते हा मुद्दा इतका सुंदर, म्हणजे त्याने पेटंट करून टाकावा. त्यांनी एक पेटंट असायला पाहिजे त्यांचं या मुद्द्यावर. ते असं त्यांचं एक वाक्य आहे बरं का. आणि ते त्यांच्या प्रवचनामध्ये असं सांगतात की हे जे वाक्य, त्यांचं वाक्य, ते आपण प्रत्येक खोलीमध्ये आपल्या घरी लावून ठेवावं. म्हणजे आपल्या स्वतःच्या डोक्यावर आपण बिंबवतोय ते वाक्य. त्यांचं असं पेटंट करणं असं काही खरं नाही बरं. हे सगळे संत त्याच्या पार असतात. त्यांचं फक्त इच्छा एवढी असते की त्यांना जो आनंद मिळाला तो आनंद आपल्याला मिळाला पाहिजे. आणि जे आपण असे किड्या मुंगींसारखे आपण जे विषयांमध्ये अडकलो आहोत ना त्याच्यामधनं बाहेर आपण निघावं. आणि त्या तळमळीपोटी ते संत आपल्याला शिकवतात. डॉक्टर काकांचं वाक्य असं आहे, ते असं म्हणतात की प्रत्येक खोलीमध्ये आपल्या घरी तुम्ही लावून ठेवा. ते म्हणतात जे माझं आहे ते मी नाही. बघा, जे माझं आहे ते मी नाही, याचा अर्थ मी आणि माझं हे वेगळं आहे का. थोडासा विचार करूया. माझा देह म्हणजे माझा देह हा मी नाही असा आपला विचार चाललाय. परवडण्यापासून न परवडेपर्यंत असं आपण येऊया. ही सगळी पद्धत डॉक्टर काकांची समजवायची आहे बरं. ऍब्सोल्युटली कॉपी कॅटपणा करते मी. त्यांनी जे सांगितलं ते इकडे सांगायचा प्रयत्न करते. ते असं समजवतात
की परवडण्यापासून, म्हणजे माझी गाडी खाली उभी आहे असं मी म्हणते की नाही, माझी गाडी आहे, माझी खाली गाडी उभी आहे, माझी गाडी म्हणजे मी का? एक तास संपायला आल्यानंतर थोडंसं ऐकायला कंटाळ येतो, पण कंटाळू नका. एक 2-4 मिनिटात मी देह कसा नाही हे आपण प्रूव्ह करूया आणि त्या पापबुद्धीमधनं बाहेर पडायचा प्रयत्न करूया. म्हणजे पुढच्या वेळेला आपण जेव्हा भेटू तेव्हा पुढचे 2 चरण छान अभ्यास करू शकू. थोडंसं लक्षपूर्वक, थोडंसं तितिक्षा अजून वाढवा आणि हा मुद्दा ऐका. ज्यांनी कोणी डॉक्टर काकांची प्रवचन ऐकलेत त्यांना हा मुद्दा माहितीच आहे, पण ज्यांना हा मुद्दा नवीन आहे त्यांनी कृपया करून ऐका आणि जमलं तर डॉक्टर काकांची प्रवचन पण ऐका. माझी गाडी खाली उभी आहे जेव्हा असं मी म्हणते तेव्हा ती माझी गाडी असं मी म्हणते. मी असं म्हणते का की मी गाडी? काकांचं वाक्य काय होतं, जे माझं आहे ते मी नाही. म्हणजे जर माझी गाडी खाली उभी असेल तर मी नाहीये. सिद्धांत काय, जे माझं आहे ते मी नाही. इट इज सेपरेटिंग माझं अँड मी. आता हे परवडतंय मला, ते तिकडे खालती उभं आहे, लांब आहे, थोडस अजून जवळ येते माझं घर, आता मी जिकडे बसले आहे ते. आणि मी आता काय बोलले, माझं घर. ते मी घर असं म्हटलं का मी? नाही. आणि आपलं मुख्य वाक्य काय डॉक्टर काकांनी शिकवलेलं, जे माझं आहे ते मी नाही. म्हणजे मी आणि माझं हे घर माझ्यापेक्षा वेगळं, मी वेगळी बसले की मी कुठे घर आहे. ठीक आहे, परवडलं. परवडण्यापासून न परवडेपर्यंत अजून अजून येतोय आपण. माझी मुलगी ती माझ्यामधनच निर्माण झाली की नाही, उत्पन्न झाली आहे, पण ती माझी मुलगी होते, मी मुलगी नाही होत. ती माझ्यापेक्षा वेगळी झाली. आणि अगदी जेव्हा मी गाढ झोपायला मला असतं की नाही, ती माझ्या बाजूला घुटमळत असते आई 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 करत रात्रीपर्यंत. पण अगदी मला जेव्हा झोप लागायची, जेव्हा खरं ते सुखात, ते सुख मला मिळतं की नाही तिकडे, जेव्हा मी नसतेच, त्या सुखात मला कोणीही जवळ नसतं. माझी मुलगी जरी असली तरी लांब हो तिथे. माझ्या सुखाच्या मध्ये कोणी आलेलं मला आवडत नाही. म्हणून जी माझी मुलगी आहे ती मी नाहीये, हो माझ्यापासून दूर. बरं, हे पण परवडणेपर्यंत. आता अजून थोडस मी जवळ येते. माझा हात, मी काय म्हणते, माझा देह आहे की नाही. परत शब्द बघा, माझा देह. म्हणजे मी पेक्षा माझा देह. मी जेव्हा म्हणते की माझा हात असं मी जेव्हा म्हंटल तेव्हा मी हात असं म्हणते का? म्हणजे मी म्हणजे हात आहे का? नाही. मग माझं डोकं कधीतरी दुखतं. मी अगदी काकांच्याच शब्दात बोलते बरं. हे सगळं हे काका सगळं समजवतात. काका म्हणतात माझं डोकं, असं माझं डोकं ठणठणत आहे, माझं डोकं दुखतंय. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा मी दुखते, मी ठणकते असं आपण म्हणतो का? नाही. माझं डोकं म्हणजे मी आणि माझं डोकं वेगळं आहे. पण आपल्या सगळ्यांना काय वाटतं, मी म्हणजेच देह. हा हात, हे डोळे, हे कान, हे सगळा देह माझा, हे पाय माझे. पण जेव्हा मी मरते, फार क्लिअर शब्दांमध्ये बोलते, म्हणजे देह माझा पडतो, म्हणजे मला जरा कानाला बरं वाटेल, हो की नाही. पण मरण्याचा विचार करावाच. शास्त्र असं म्हणतं, दासबोधामध्ये मृत्यू निरूपण म्हणून समास आहे हो. म्हणजे जगातल्या सगळ्या गोष्टींची तयारी आपण करतोय. म्हणजे गावाला उद्या जायचंय, अजून 6 महिन्याचं, मग घर कुठे घ्यायचं, सगळी तयारी. उद्याचा दिवस पण शाश्वतपणे मी बघणार आहे की नाही मला माहित नाहीये. काही होऊ शकतं ना. म्हणजे उद्याची शाश्वती, पुढच्या क्षणाची शाश्वती नसताना मी सगळं प्लॅन करते. आणि जे एक गोष्ट निश्चित देहाबद्दल होणार आहे ते म्हणजे मृत्यू, या देहाला मृत्यू येणार आहे, त्याची मी तयारीच करत नाही. मग बोलायला कशाला घाबरायचं. जर का माझा देह पडला, माझा देह पडला म्हणजे मी मेले आहे, तर तिकडे माझा देह तिकडेच आहे ना. शमिकाचा देह पडलाय तिकडे, तिचे कान, तिचे डोळे, तिचे हात, सगळं तिचं तिकडेच पडलंय. तरी लोक काय म्हणतात, शमिका मेली. खरंच विचार करा, मी जर देह असले असते तर मी तिकडे माझा देह असून पण लोक म्हणतात मी नाही, मग मी कोण? तो विचार हळूहळू आपल्याला समजणार आहे की एक्झॅक्टली मी कोण. पण आतापुरतं या एका थॉटवर थांबूया. एक थॉट आपण शिकलो की मी म्हणजे निश्चित माझा देह नाही. आणि जर मला निश्चितपणे मी म्हणजे माझा देह वाटत असेल तर मला तिकडे स्वतःचे विचार रिपेअर करायची गरज आहे. इतकाच थॉट आपण इथे घेऊया, कारण त्याला पापबुद्धी असं म्हणलेलं आहे. म्हणून आपण दुष्ट वासना कशी आहे ती पापबुद्धी क्रिएट करते. या 2 चरणांवर आपण बोललोय आतापर्यंत. आणि आता मी इकडेच थांबते, कारण एक्झॅक्टली 1 तास झालेला आहे असं माझं घड्याळ दाखवते. आणि पुढचा विचार जो घ्यायचा आहे तो बसणार नाहीये लगेच. म्हणून पुढच्या 2 चरणांचा विचार आपण पुढच्या वेळेला करूया, लवकरच काय तर करूया. पण आता मात्र इकडेच थांबते. जय जय रघुवीर.